परम मध्यम जगद्व्यापिने पुस्तकधारिणी मभेदा पाठकमालिकां धरतीं वन्दे तां परमेश्वरीं भगवते नत्वा सरस्वतीं देवीं पाणिनीयप्रवेशाय एकनाथं तदेव च बोला स भवते वह है तो भवता हे अच्छा स भवती तो आहे तो भवता हे दोघे आहे हे भवन्ते त्वं भवसि तो आहे त्वं भवता तुम्ही दोघे आहात यूयं भवता अहं भवामि मी आहे अवां भवावः वयं भवामः स बभूव तो होता तो भवता ते बभूवतु ते बभूव त्वं बभूविथ इवां बभूवतु अहं बभूवमि होतो अवां बभूविव बोला ना पुढं स भविता तो होईल तो भवतार हे भवितार त्वं भवितासि तो होशे त्वं भवितास्त त्वं भवितासि अवं भवितास्व तो होईल तो भविष्यतः ते भविष्यन्ते अहं भविष्यामि आम्ही सर्व हो लोट लकार स भवतु तो स भवतु तो हो तो भवतां ते दोघे हो ते भवन्तु ते सर्व हो त्वं भवतु शिवां भवतं तुम्ही दोघे व्हा यूयं भवता तुम्ही सर्व व्हा इति मध्यम पुरुष अहं भवानी मी होऊ आवां भवाव आम्ही दोघे होऊ होईल होईल काय सुरू केलं बरं मागे बोला आता स भवेत तो झाला पाहिजे लग्न करायला सा अभवात तो होता तो भविता तो भवताम तो अभवताम ते दोघे होते ते अभवन ते सर्व होते इति प्रथम पुरुषः त्वं अभवः तो होता इवाम अभवता तम तुम्ही दोघे होते यूयम अभवता तुम्ही सर्व होते इति मध्यम पुरुषः अहम अभवम मी होतो आवाम अभवाव आम्ही दोघे होतो वयम अभवाम आम्ही सर्व होतो इति उत्तम पुरुषः आता काल झालेला विधी स भवे तो झाला पाहिजे झाला किंवा असला पाहिजे है ना स भवे तो असला पाहिजे तो भव अच्छा स तो भवे ताम ते दोघे असले पाहिजेत ते भवेयुः ते सर्व असले पाहिजे इति प्रथम पुरुषः बोला प्रथम पुरुष सगळे
स भवेत तो असला पाहिजे. आपण म्हणतो ना तेथे कोण आहे? स भवेत, राम भवेत, राम असला पाहिजे, राम असू शकतो. आपण बोलतो ना त्वम भवे, तू असला पाहिजेस. त्वम भवे, तू असला पाहिजेस. युवाम भवेतम, तुम्ही दोघे असले पाहिजेत. युवाम भवेतम, तुम्ही दोघे असले पाहिजे. यूयम भवेत, तुम्ही सर्व असले पाहिजे. इथे मध्यम पुरुष. तू बोलत नाहीस रे. बोललं पाहिजे हे ना. सायदा वरती तू घेऊन ये वर, कसा घेऊन आणतोस? चल लवकर. कुठे मला काय माहिती तुला वरती? अहम भवेयम मी असलो पाहिजे. अहम भवेयम मी असलो पाहिजे. आवाम भवे, व आम्ही दोघे असलो पाहिजे. आवाम भवे, व आम्ही दोघे असलो पाहिजे. वयम भवे, व आम्ही सर्व असलो पाहिजे. इति उत्तम पुरुष. पुन्हा विद्यार्थ सगळेच बोला बरे एकदा. स भवेत, तो असला पाहिजे. युवाम भवेतम, यूयम भवेत. हे आता इथून पुढे जे आपले धातू होणार आहेत ते सगळे धातू वया लागू द्या. किती लागायचे तर 7-8-10 लागतील. एक लघुला दुसरं काय होणार आहे. परंतु सगळे धातू अर्थासहित लिहायचे. कारण की नाही आला तुम्हाला अर्थ, लगेच विचारायचा आम्हाला याचा भूतकाळ येईना, याचा विद्यार्थी येईना, कसं लिहावा विचारत जावं. कारण की तुम्ही लिहिले तुम्हाला कधीही, व आता संस्कृतचे मराठी, मराठीचे संस्कृत, हिंदी हे आपल्याला वाक्य परिवर्तन करायचे वारंवार. आपल्याला ग्रंथ शिकायचे. मग जर तुम्हाला हे अर्थ करता आले तर ग्रंथ कळणार. अर्थ करता नाही आले, रूप जरी सिद्ध झाले, अर्थ करता रे आले, हा हे रूप तिथं होतं बा पण त्याचा अर्थच मला जमाला. मग अर्थ आले पाहिजेत, आपले अर्थ शिकवता आले पाहिजेत. याकरिता तुम्ही लक्ष द्या. आतापर्यंत आपण पंचमी विभक्ती पाहत होतो, आहे की नाही? तर एक परवा तुम्हाला एक सूत्र बहिप्रवृत्ती योगेच दिलं की नाही पता नाही. पृथक विना नानाभिस तृतीयान्यतरस्याम, त्याच्यावरती काय दिलं? तिथल्या ते काढून लिहा. बहिप्रवृत्ती योगेच, बहिप्रवृत्ती योगेच. हा एताभ्याम योगे द्वितीय स्यात्. याचा बहिप्रवृत्ती योगेच अर्थ थोडा चेंज होईल. बहिप्रवृत्ती योगेच एताभ्याम योगे पंचमे स्यात्. परवा जे काही नियम लिहिले ना पंचमीचे, त्याच्यात पृथक विना नाना विस्तृते अन्यतरसम, तिथं खाली लिहावर कुठे लिहा बहिप्रवृत्ती योगेच एताभ्याम योगे पंचमे स्यात्. अर्थ काय होईल? बही ही आणि प्रवृत्ती यांच्या संबंधी शब्दात बहेस आणि प्रवृत्ती यांच्या संबंधी शब्दात पंचमी विभक्ती हो. ते वार्तिक रूपाने सूत्र नका लिहू. कारण की आपल्याला आता
याच्यामध्ये काही चांगले वाक्य आहेत तेही लिहिलेले आहे. यांच्या योगामध्ये कोणती विभक्ती होईल? जसं आता लिहा, ग्रामात बहिः. काय आहे हो गावाच्या बाहेर? आपण बोलतो ना गावाच्या बाहेर नदी आहे. मग लिहा, ग्रामात बहिः नदी अस्ति, नदी भवति. ग्रामात बहिः नदी, नदी ही नाही लिहायचं बरं का. नदी शब्द दीर्घ आहे, दीर्घ एकारांत शब्द आहे. ग्रामात बहिः नदी भवति, पूर्ण एक वाक्य आहे, वेगळं वेगळं नाही. ग्रामात बहिः नदी भवति, नदी भिन्न, वाक्य म्हणजे वाक्य पूर्ण. ग्रामात बहिः नदी भवति, 4 शब्द एका वाक्यात आहेत बरं का. आता प्रवृत्ती आहे, आपण काय म्हणतो? लहानपणापासून मी शिकतो, किंवा लहानपणापासून आहे, मी लहानपणापासून येथे आहे. आता जर तुम्हाला वाक्य लिहायचे काय करणार? बाल्य, लहानपण. मग काय वाक्य लिहिणार? बाल्यात प्रभृती अहम अत्र भवामी. त्याचं उदाहरण त्याच बाल्यात प्रभृती अहम अत्र भवामी. काय झालं? त्याचा अर्थ काय झाला? लहानपणापासून मी येथे आहे. तुम्ही आता मोठे झाले, आता मुला कोण लोक आले, तुम्हाला विचारणार कुतः किंवा कस्मात कालात अत्र भवान अस्ति, तर तुम्ही काय बोलणार? बाल्यात प्रवृत्ती अहम अत्र भवामी, मी लहानपणापासून येथे आहे, है ना? आज बोलणार की नाही? तुम्ही म्हणणार नाही मोठे झाल्यापासून आम्ही इथे, है ना? बरं आता चालू करा. यानंतर आता आपण पंचमीच्या विचाराच्या नंतर षष्ठीचा विचार करणार आहोत, है की नाही? पंचमीच्या विचारानंतर षष्ठी. आता एक नियम सांगतो. आपल्या अंतर्धान होणे एक गेलंय ना, अंतर्धान होणे, लपणे काय धातू आहे? तिरोभवती. काय? तिरोभवती म्हणजे अंतर्भूत होतं. मग आता याच्याकरिता पुन्हा पंचमीचा नियम आहे, मला इथे लिहावं लागेल. पंचमीचाच नियम आहे तो. लिहा रे, लेखनी पत्र आहे, लेखनी. अंतर्धवेन दर्शनमिच्छति. बोला, अंतर्धव येन दर्शनमिच्छति. अंतर्धवेन दर्शनमिच्छति. अंतर्धवेन दर्शनमिच्छति. अंतर्धवेन दर्शनमिच्छति. अंतर्धवेन दर्शनमिच्छति. एक मिनिट. व्यवधाने सति, व्यवधाने सति, व्यवधाने सति यत्कर्तृकस्य, यत्कर्तृकस्य अर्थात लिहितो यस्मद, है ना? आत्मनः, आत्मनः दर्शनस्य, दर्शनस्य अभावम् इच्छति तद अपादानं स्यात्, तद अपादानं स्यात्. आता हे आपल्याला काय करायचंय? व्यवधान असेल तर, व्यवधान
असेल तर व्यवधान आहे, अडथळा आहे, तर कर्तृक शब्द हे लगेच समास झाल्याचे कळत नाही, तर मग काय करायला लागतंय, जाऊ द्या, ज्यापासून याचा हाच अर्थ लिहून टाकतो, ज्यापासून व्यवधान असेल तर, ज्यापासून स्वतःच्या दर्शनाचा अभाव इच्छितो ते अपादान संज्ञक हो, ते अपादान संज्ञक हो. एक लक्षात ठेवा, कोणाची अपादान संज्ञा होईल, ज्यापासून स्वतःच्या दर्शनाचा अभाव इच्छितो, म्हणजे ज्यापासून लपतो, ज्याच्यापासून लपतो त्याची अपादान संज्ञा होईल. म्हणजे ज्याच्यापासून स्वतः अंतर्धान होतो त्याला काय म्हणायचं, अपादान. जसं एक चोर आला, चोरापासून मनुष्य भीतो की नाही, मग काय होतो, अंतर्धान होतो, लपतो, गुप्त होतो, है की नाही. मग त्या चोराची काय करायची, अपादान संज्ञा. मग चोरात कोणती भक्ती होणार, पंचमी. अपादाने आणखी आलेच नाही ना, तर काय, चोरात तिरोभवती, चोरात तिरोभवती, तो चोरापासून अंतर्धान होतो, लपतो. आपल्याला असे आणखी भरपूर येणार आहेत धातू वगैरे, तेव्हा सुद्धा या नियमाचा प्रयोग करायचा. ज्याच्यापासून तिरोहित होतो त्याच्यात कोणती भक्ती होते, पंचमी, है ना. ज्याच्यापासून तो लपतो त्याच्यात होते पंचमी, ठीक ना. अच्छा, आता पंचमीचा आपला सध्याला विचार संपला. आता तिरोभव यानंतर षष्टी विभक्ती कधी होईल. आता षष्टी आपल्याला प्रयोग करायला जागा भेटली. षष्टी शेष, षष्टी शेष 2-3-50 है ना. षष्टी शेष, षष्टी शेष, कारक प्रातिपदिकार्थ व्यतिरिक्त, कारक प्रातिपदिकार्थ, कारक प्रातिपदिकार्थ, प्रतिभा है, कारक प्रातिपदिकार्थ, कारक प्रातिपदिकार्थ, स्वस्वामी भाव संबंध, स्वस्वामी भाव संबंध, स्वस्वामी भाव संबंध, शेष. आपल्याला इथं काय सांगितलं, शेषे षष्ठी स्यात, म्हणजे शेषात षष्ठी विभक्ती हो. शेष म्हणजे काय तर सांगितला, कारक आणि प्रातिपदिकार्थाहून भिन्न स्वस्वामी भाव संबंध शेष आहे, ठीक ना. तत्र षष्ठी स्यात्, तत्र षष्ठी स्यात्, तत्र षष्ठी स्यात्. मला नाही समजलं तर सांगा. कारक, कारक किती आहेत सांगा बरं, 7. कारक एक झालं, कळाले 6. आणि दुसरा कोण, प्रातिपदिकार्थ. प्रातिपदिकार्थ काय आहे, सांगितलं ना. प्रातिपदिकार्थ का कोणाला म्हणतात, नियतोपस्थितकम प्रातिपदिकार्थ.
शब्दापासून नित्य उपस्थित होत. जसं घट म्हटलं, घट घटत्व पुल्लिंग, हा झाला प्रातिपदिक अर्थ. मग कारक आणि प्रातिपदिकार्थाहून भिन्न हे दोघ सोडून, कारक सोडून आणि प्रातिपदिकार्थ सोडून त्याहून भिन्न कोणता संबंध? स्वस्वामी भाव इत्यादी संबंध. मी संबंध सांगतो. स्वस्वामी भाव संबंध शेष आहे है ना. त्यात षष्ठी भक्ती हो. त्यात कोणती भक्ती हो बा? षष्ठी भक्ती हो. पा हे तुम्ही कोण आहेत? मी कोण आहे तुमचा? हा हा स्वामीजी. अरे गुरु शिष्य भाव एक संबंध आहे की नाही? मग काय झाला? गुरु तर एक याच्यात नाही तर तुम्ही स्वामीजी. मग तुला मग बोलला मी सेवक आहे असे शब्द प्रयोग करायला लागला ना. एक स्वामी सेवक, गुरु शिष्य, पिता पुत्र है ना, पती पत्नी, हे झाले की नाही? संबंध आहेत परस्पर. समजा आता आपला संबंध कोणता? गुरु शिष्य भाव संबंध. गुरुत्व आणि शिष्यत्व त्व जोडायचं संबंध. बाप मुलामध्ये कांता आहे, पितृत्व, जनकत्व, पुत्रत्व हा संबंध आहे. मग असे सगळेच संबंध सांगायचे झाले तर संबंधच कोणताही संबंध असू द्या. इथं स्वस्वामी भाव इथे एक उदाहरण दिलं आहे. स्व म्हणजे सेवक, स्वामी म्हणजे स्वामी, हा एक संबंध झाला. स्वत्व संबंध, स्वामित्व संबंध आहे ना. तेव्हा माझ्याकडे लक्ष द्या, कारण की काही विषय गोष्टी चेहऱ्याकडे पाहूनच कळतात, काही लिहिलेलं कळतात. मग स्वस्वामी भाव संबंध एक संबंध झाला. जसा राजा कोण आहे? स्वामी. नौकर कोण झाला? स्व म्हणजे सेवक. त्याच्यात संबंध कोणता झाला? स्वस्वामी भाव संबंध. समजा मग आता आपल्याला काय बोलायचंय? राजाचा सेवक, राजाचा. मग आता इथे संबंधामध्ये कोणती भक्ती होणार आहे? षष्ठी. इथं काय होणार? राज्ञ सेवक असंच लिहू डायरेक्ट. राज्ञ पुरुष लिहू शकतो. बरं आता दुसरा गुरुचा शिष्य लिहिलं तर काय होईल? गुरु शिष्य आहे की नाही? बरं मला सांगा बरं, राम आणि वशिष्ठ यांच्यात काय संबंध होता? गुरु शिष्य भाव संबंध. मग आता काय होणार? वशिष्ठाचे शिष्य कोण? वसिष्ठस्य कोण? शिष्य राम असं लिहायचं. भवती बभुव होती. आपण लिहायचं आपलं लीड झालाय ना. असते काय? वशिष्ठाचा शिष्य राम होता, आहे की नाही? झोपायचं नाही बरं का दिवसात. बर अशा प्रकारे कोणताही संबंध सांगताना कोणती व्यक्ती येते? लक्षात आलं ना? येणार ना? आता तुम्ही मला 5 वाक्य स्वतः बनवून द्यायचे, प्रत्येकाचे. इथे जागा ठेवून द्यायची, त्याच्या खाली 5 वाक्य, आहे की नाही? तुम्ही काय बनवून आणता, तुम्ही कशी बुद्धी चालवता, सीतेचा पती, कोणाचा राम, वगैरे 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 वगैरे. तुम्ही काय बोलता? माझा, आपण लिहू शकतो ना, माझा, माझी ही वही आहे, मम एषा संचिका भवती, हे की नाही? असं काही लिहू शकता. हा ते पुराणे झाले. आता आता वर्तमान कालीन आपलं बी करा, है ना. तर माझा मित्र आहे, तो एवढं आला पाहिजे ना, तर कृष्णाचाच येईल ना, आपलं काहीच यायचं नाही आपल्याला, है ना. मग पहा इकडे आता पुढे यानंतर एक झालं की राज्ञ पुरुष हे दिलं. कर्मादीनाम अपि संबंध मात्र विवक्षायाम षष्ठी एव. एक वाक्य आहे, नियम नाही.
कर्मादीनामपि संबंध मात्र विवक्षायाम कर्मादीनामपि संबंध मात्र विवक्षायाम षष्ठ्येव. काय अर्थ आहे वाक्य आहे? केवळ संबंध सांगण्याची इच्छा असेल तर कर्म इत्यादी मध्ये सुद्धा षष्ठीच होते. एक हे लक्षात येते का? कर्मात कोणती भक्ती होते असते? कर्मणी द्वितीया. कर्मात कोणती भक्ती होते? पण आता आपल्याला केवळ संबंध सांगायचा आहे. काय सांगायचं आहे? मग कर्मातही कोणती करायची? षष्ठीच. दुसरं काय सांगायचं नाही. जसं सज्जनांचे जाणे. जाणं कोण जात? सज्जन. मग तिथं कोण आहे? तो कर्ता आहे ना. कर्त्यात कोणती भक्ती होते? मग इथं कोणती झाली पाहिजे? प्रथमा. सज्जनां चांगल्या मनुष्याचं जाणं चांगलंच असतं ना, का खराब असतं? मग चांगलं झालं असलंच पाहिजे. नाही सज्जन कसं म्हणता येईल? मग आता इथे सत शब्द आहे, त्याच्यात काय विभक्ती झाली? षष्ठी. मग काय झालं? सताम गतम, म्हणजे सज्जनांचं जाणं. त्याच्यात कोणती भक्ती झाली? षष्ठी. म्हणजे एखाद्या वेळेस कर्म इत्यादी काय आहेत, परंतु तिथे आम्हाला बस केवळ संबंधच सांगण्याची इच्छा आहे. तिथे सुद्धा षष्ठी विभक्ती होते, करायची. षष्ठी विभक्ती होते. अच्छा, आता आपल्याला हे कळालं. त्यानंतर षष्ठी कळाली कुठे होते? मग आता एक षष्ठी संबंध सामान्य भाग सांगायचा, षष्ठी विभक्ती होते. दुसरा एखाद्या वेळेस कर्म इत्यादी कामध्ये बस संबंध सांगायचा आहे, तरी षष्ठी विभक्ती होते. नसतं बरं का. 2 दिवस झाले. गंध आपलं भूषण आहे, तो लावत जा ना. टिकली कशाला लावतो? हेतु प्रयोगे षष्ठी हेतु प्रयोगे षष्ठी हेतु प्रयोगे षष्ठी हेतु प्रयोगे षष्ठी हेतु प्रयोगे हेतु शब्द प्रयोगे हेतु शब्द प्रयोगे हेतु शब्द प्रयोगे हेतु शब्द प्रयोगे हेतौद्योत्ते हेतौद्योत्ते हेतु शब्द प्रयोगे हेतौद्योत्ते षष्ठी स्यात् षष्ठी स्यात् षष्ठी हेतु प्रयोगे हेतौद्योत्ते षष्ठी स्यात् हेतु शब्द प्रयोगे हेतौद्योत्ते षष्ठी स्यात्. हेतु शब्द प्रयोग म्हणजे हेतु शब्दाचा प्रयोग केला असता. है ना. पुन्हा हेतु द्योते म्हणजे हेतू द्योतित होत
असेल तर, कोण द्योतित होत असेल तर, हेतू द्योतित होत असेल तर षष्टी स्यात्. काय हो? षष्टी हो. हेतू शब्दाचा प्रयोग केला आणि त्यापासून कारणाचंच ज्ञान होतं. द्योतित होणे म्हणजे ज्ञान होणे, भान होणे. हेतू शब्दाचा प्रयोग केला त्यातून हेतू शब्दाचंच ज्ञान होत आहे तर कोणती व्यक्ती हो? षष्टी विभक्ती हो. उदाहरणार्थ पहा, तू कशा करता राहतो रे ते? हा प्रश्न आहे. तर कशा करता राहतो? शिकण्याकरता, है ना? तू कशा करता राहतो रे? हा तू कशा करता राहतो रे? सगळे शिकण्याकरताच बोलणार, कारण सगळं शिकण्याचंच आहे. मग काय होणार? आता एखाद्याला समजा एखादा बोलत जाणार रे खाण्याच्या हेतूने राहतो आहे ना, एखाद्याने काय बोलायचं ना, मग तेवढंच तू बोल खाण्याचे. मी लगेच उदाहरण लिहितो तुझं, यांचं नाही लिहायचं आपल्याला, तुझं लिहितो. बरं लिहितो आता. अन्नस्य हेतु वसती. कशाच्या निमित्ताने राहतो? खाण्याच्या आणि अन्नाच्या निमित्ताने राहतो. आता तुमचंही लिहितो, चिंता नाही, है ना. अध्ययनस्य हेतु वसती. अध्ययनस्य हेतु अत्र भवती. असं आपण तो कशाच्या हेतूने इथं आहे का सांगतो? अध्ययनाच्या हेतूने येथे आहे. यद्यपि आपण अर्थ कोणता केला? तृतीयेचा. अध्ययनाच्या हेतूने राहतो. मग इथे काय होणार? हेतू शब्दात आणि त्याच्या बरोबरच्या शब्दात दोघातही कोणती विभक्ती झाली? षष्ठी. समजलं? आता हे वाक्य आपल्याला एखादं बनलं पाहिजे. मी 2 वाक्य लिहिले, तुम्ही आणखी लिहू शकता, काही लिहू शकता ना. हा शयनस्य येतो वसती. आता वसती काय? राहतो. हा मी म्हटले कशाच्या हेतूने ते आले? अध्ययनस्य हेतु आविर्भवती, प्रगट होतो, है ना. कशाचं होतं म्हणजे बस कशाच्या हेतूने आहे याचा विचार करायचा. आपल्याला धातू आणखी पूर्ण आले नाहीत, धातू येतील हळूहळू. मग धातू आल्यावर प्रयोग तर अधिक होणार आहेत. पण पहा, त्यानंतर दुसरा नियम, षष्ठी हेतू प्रयोग झाला. सर्वनामनस तृतीयाच. त्यातलं एक उदाहरण त्यातले रे, एक उदाहरण दिले होते त्यातलं. सर्वनामनस तृतीयाच. 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 आता काय होईल? सर्वनामनो हेतु शब्दस्य च प्रयोगे हेतु वसती. चुकीचं लिहिलं रे. हेतु तृतीयाच. सर्वनामनो हेतु शब्दस्य च प्रयोगे हे काय? सर्वनामनो. सर्वनामनो हेतु शब्दस्य च. सर्वनामनो हेतु शब्दस्य च प्रयोगे. सर्वनामनो हेतु शब्दस्य च प्रयोगे हेतौ द्योते.
हेतोद्योते हेतोद्योते तृतीया षष्ठी वा स्यात् तृतीया षष्ठी वा स्यात् आता काय करायचं सर्वनामाचा सर्वनामना षष्ठी आहे मग त्याचा अर्थ काय होणार सर्वनामाचा चा अर्थ काय आहे आणि हेतू शब्दाचा अर्थ काय होईल हेतू शब्दाचा आता तुम्ही आता चला थोडा आपला साचीचे प्रयोग केला असता कोणाचा प्रयोग केला असता सर्वनामाचा आणि हेतू शब्दाचा प्रयोग केला असता हेतू म्हणजे कारण द्योतेत होत असेल तर कोणती विभक्ती हो रे बाबा तृतीय किंवा षष्ठी विभक्ती हो काय आहे सर्वनामही आहे आणि हेतू शब्दही आहे समजा मग काय होणार सर्वनाम आहे का नाही केन आता हेतू केला तर मग काय होईल केन हेतूना वसती किंवा हे काही सुरू आहे कस्य हेतु वसती है ना केन हेतूना वसती कस्य हेतु वसती असं दोघही लिहू शकतो आपण दोन्ही वाक्याचा प्रयोग करू शकतो म्हणजे तुम्हाला प्रश्न करायचा आहे हा केन हेतु अत्र वसती नसे हेतु अत्र वसती पण इथं अन्येन हेतूना असं बोलता येणार नाही तिथं सर्वनाम आणि हेतू असेल तर तृतीया किंवा षष्ठी आणि केवळ हेतू शब्द आणि दुसरा कोणताही शब्द असला इकडे आगाचे उपविषय काय झालं केन हेतूना हेतू शब्द असेल आणि त्याबरोबर सर्वनाम असलं तर तृतीयाही होऊ शकते आणि षष्ठी म्हणजे आणि दोघं तर एक सारखी विभक्ती केन हेतू ना वसती कसे येतो वसती आता कसे येतो ना कसे येतो वसती नाही तर गाडी कस काय गडबड होते रे की ना आता हे असाच शब्द प्रयोग राहील आता याच्या बरोबर दुसरं सर्वनाम केलं की ते बोलतं की तेन हेतू नाव वसामी असंच चालेल तस्य हेतो वसामी आता बोलायचं राम सांगेल तू कोणत्या हेतूने गेला जातो बोला ना केन हेतूना गच्छसी तुम्ही काय उत्तर देणार येन हेतूना राम अगच्छत तेन हेतूना अहम गच्छामी असा आपण वाक्य प्रयोग करता येतो ना ज्या हेतूने राम गेला त्या हेतूने मी जातो आता जाऊन रामाला विचार कोणत्या हेतूने येतो आम न झाले तेन हेतूना गच्छामी तर या प्रकारचे आपल्याला हे लक्षात राहा यस्य हेतो है ना तो कोणत्या हेतून राहतो यस्य हेतो गोपाल वसरी तस्य हेतो है ना तस्य हेतो असा नाही केन हेतो न वसती अध्ययन पठन अध्ययनस्य हेतो असा आम्ही असे वाक्य प्रयोग केलं बोललं पाहिजे पण अंतिम नियम आहे का निमित्त पर्याय प्रयोगे सर्वासांप्राय दर्शनम निमित्त पर्याय प्रयोगे सर्वासांप्राय दर्शनम
हे वार्तिक आहे. पहिले सूत्र होत हे वार्तिक. वार्तिकाचा अर्थ काय? निमित्त. त्या डायरेक्ट ठीक आहे अर्थ लिहितो ना. निमित्त पर्यायवाचक. निमित्त शब्द आहे ना त्याचे निमित्त पर्यायवाचक शब्दांचा प्रयोग केला असता प्रायः सर्व विभक्ती दिसतात. निमित्त कारण है ना असल्या शब्दांचा प्रयोग केला ना त्यांच्या बरोबर सगळ्याच विभक्ती दिसतात. म्हणजे सगळ्याच विभक्ती प्रयोग करू शकतो. समजा आता किम निमित्तम असंही लिहू शकतो. किम निमित्तम असते द्वितीय झाली. केन निमित्तेन है ना. कस्मै निमित्ताय सगळेच लिहू ना. कस्मात निमित्तात कस्य निमित्तस्य आणि शेवटी कस्मिन निमित्ते. तुम्ही म्हणता सर एवढं सोपं करून ठेवलं. त्याची जी वाटेल ती ध्यान देईल ती बोलायची है ना. निमित्त पर्यायवाचक शब्दांचा प्रयोग असला तर सगळ्याच विभक्ती लिहिता येतात. मग आता पहा प्रयोजन शब्दाचा अर्थ निमित्तच आहे. मग आता तुम्हाला बस आपले चालू जे धातू येतात ते धातू असले आणि आपल्या याच्यापासून सगळे वाक्य लिहत लागलं तर भरपूर वाक्य होणार की नाहीत. उदाहरण आहे भरपूर होणार. आणि शेवटी एक नियम या पाठात मग नंतर पुढे लिहिणार. षष्ठ्य तसर्थ प्रत्ययेन षष्ठ्य तसर्थ प्रत्ययेन षष्ठ्य तसर्थ प्रत्ययेन षष्ठ्य तसर्थ प्रत्ययेन इथे लिहिलंय उपरी उपरिष्ठात उपरी उपरिष्ठात अधः अधस्तात् उपरी उपरिष्ठात अधः अधस्तात् पुरः पुरस्तात् पुरः पुरस्तात् क्या लिहिलं असेल बरं का खाली थोडं. उपरी उपरिष्ठात अधः अधस्तात् पुरः पुरस्तात् पश्चात अग्रे पश्चात अग्रे पश्चात अग्रे दक्षिणतः उत्तरतः दक्षिणतः उत्तरतः दक्षिणतः उत्तरतः एतैर्योगे षष्ठी स्यात्. यांच्या संबंधित शब्दात कोणती विभक्ती होईल? षष्ठी. कोण कोण आता सगळेच लिहा है ना. मी आता डायरेक्ट एवढंच लिहितो. यांच्या संबंधी शब्दात काय विभक्ती हो? षष्ठी विभक्ती हो. म्हणजे हे आले रे आले तर यांच्या बरोबरच्या शब्दात कोणती विभक्ती करायची आहे? मग पहा उपरी उपरी म्हटलं आपण
आता हे काय रे, चटई ना, चटईच्या ऊपर आपण आहेत ना, मग काय बोलायचं, कटस्य उपरी छात्रा भवन्ति. झालं की नाही, चटईच्या वर विद्यार्थी आहेत. मग याच उपरिष्ठाचा अर्थ वरच आहे. याचा अर्थ दोघांचा वर, या दोघांचा खाली, या दोघांचा पुढे, याचा पश्चात मागे, अग्रेचा पुढे, दक्षिणत उजव्या बाजूला, उत्तरत डाव्या बाजूला, उत्तरेला किंवा उजव्या बाजूला, उत्तरात आहे ना. मग आता शब्द प्रयोग करायचा तुम्हाला, तर पहा एक वाक्य प्रयोग करू. गावाच्या पुढे मंदिर आहे. काय लिहिणार बरं वाक्य, ग्रामस्य अग्रे मंदिरम भवती. भाऊ आपला भू धातू चालू आहे ना, मग आता अस्ति आणतच नाही सध्याला, वस धातू एक घेतला बस एवढा. ग्रामस्य इथं केलं, ग्रामस्य पुरस्तात मंदिरम भवती, है ना. आपण काय म्हणा, मम पुरस्तात राम अस्ति, मम पुरस्तात शिव अस्ति, स्वामीवारी अस्ति, है ना. या प्रकारे वाक्य प्रयोग करायचा. किती सूत्र झाले बरं आता तुम्हाला अभ्यासाला? 6 7 झाले. आता हो, ते वाक्य काय त्याला होत नाही, याची तयारी करून या. मग आपण या विद्यार्थाचे वाक्य आणि पुढचा आश्चर्यलिंग पाहू, आहे की नाही. आश्चर्यलिंग काय एकदम छोटे वाटतं ना.